ताई काय सांगाल तिकडचं तुमचं संसदेचं अधिवेशन आटोपल्यानंतर आपण शहरात आता तातडीच्या बैठकांचा सपाटा लावलेला आहे. आज सुद्धा बैठक पार पडलेली आहे. कोणकोणत्या विषयांना गती देण्यासंदर्भातले निर्णय झाले? गेल्या 15 दिवसापासून कलेक्टर साहेब, मी आणि राजू मामा आमचा विषय ठरलेला होता की महानगरपालिकेचे बरेच विषय आहेत आणि ते वेगवेगळे डिपार्टमेंट एकमेकांशी कनेक्ट आहेत, तर ते एकत्रित बोलून त्याचं निराकरण करण्यासाठी आजची खरं अर्थाने मीटिंग होती. नॅशनल हायवे हा जो काही विषय आहे फक्त तो ग्रामीण भागापुरता नाही, तर तो शहराला पण टच करणारा विषय असल्यामुळे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याही संदर्भात आज या ठिकाणी सांगोपांग अशी चर्चा झाली की ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे, कारण म्हणजे नॅशनल हायवेला स्पीड ब्रेकर देता येत नाही, पण ते रबराचे जे आहेत ते का होईना ते तरी दिले पाहिजे. ज्या ठिकाणी रस्त्याला गरज आहे, जिथं कट आहेत, रस्ता क्रॉसिंग आहे, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तसेच पाणी ज्या ठिकाणी साचतं आहे अशा 2-3 ठिकाणी जे काही स्पॉट आहे त्या संदर्भात गटरीचा प्रस्ताव जो आहे तो सेंट्रलला पाठवण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. या संदर्भामध्ये कानादाकडे जाणारा जो काही आपला पूल आहे तिथे पाण्याचा जो काही विषय आहे त्याही संदर्भात त्या ठिकाणी सांगोपांग चर्चा झाली. म्हणजे त्याच्याच्या अनुषंगातले जे काही अधिकारी होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आज आपण बोलवलं होतं. मग घरकुलाचा विषय असेल, MSEBीचे विषय असतील, MRDCचे विषय असतील, असे जे डिपार्टमेंट आहे की त्या महानगरपालिका, MSEB, महानगरपालिका, नॅशनल हायवे, महानगरपालिका, घरकुल ह्या सगळ्या विषयांना प्रत्येक विषयावर सांगोपांग चर्चा केली आणि त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी टाईम लिमिट असा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे की हा विषय 15 दिवसात संपला पाहिजे, हा विषय 2 महिन्यात संपला पाहिजे. प्रत्येकाने त्या विषयामध्ये 15 दिवसांनी साहेबांना असेल किंवा मला असेल किंवा राजू मामा आम्हाला सगळ्यांना रिपोर्टिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. 2-2 वर्ष जर साधे टेंडर होत नसतील, 100 कोटी जे स्टेटच्या आपल्याला ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे काही विकासासाठी आलेले आहे आणि त्याचे टेंडर होत नसतील तर लोकांना शेवटी जबाब द्यायचे आहे, मामांना असेल किंवा मला असेल कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी समोर जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं निराकरण करण्यासाठी आजची ही बैठक होती आणि त्याच्यावर खूप चांगल्या पद्धती आजची ही चर्चा झाली आणि मला या ठिकाणी नक्की विश्वास आहे की ह्या मिटिंगच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे आम्हाला विकासात्मक आम्ही जे धोरण या ठिकाणी ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आजची हा मिटिंग खरं म्हणजे खूप महत्त्वाची होती आणि त्या दृष्टिकोनातून आज विकासाचं धोरण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कशा पद्धतीचं असेल याच्यावर आम्ही या ठिकाणी आज चर्चा केलेली आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे बोगदे रेल्वेने तयार केले होते आता नव्याने, त्या बोगद्यांसंदर्भात शेतकऱ्यांना खूप त्रास झाला आहे. आपल्या मन्नारखेडा शिवारात एका शेतकऱ्याचा मृत्यूसुद्धा झाला होता. तर त्या बोगद्यासंदर्भात काही नवीन त्यांची रचना केली जाणार आहे का किंवा काही निर्णय होणार आहे का? खरं म्हणजे अंडरपास जे केलेले आहेत त्याच्या खूप अडचणी सगळ्या ठिकाणी, कारण मला असं वाटतं की 4 महिन्यामध्ये मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोगद्यांचे फोन यायचे आणि मग त्या ठिकाणी ती पाणी काढण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागत होती. पण मला असं वाटतं की येणाऱ्या आता अधिवेशनात जे आमचं बजेटचं अधिवेशन आहे याच्यावर ह्या संदर्भात मला असं वाटतं रेल्वेच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यावर ठोस अशी काहीतरी उपाययोजना करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. मला असं वाटतं यातले जे टेक्निकल पर्सन असतील त्याची एक मीटिंग सेंट्रलला लावण्याची मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही तोही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. कारण हा विषय 1 दिवसाचा नाही आहे, दरवर्षी पावसाळा येणारे, दरवर्षी ह्या सगळ्या समस्यांना सगळ्यांना फेस करावं लागणार आहे. कारण अंडरपास हा जो काय आहे इथून शेतकऱ्यांना पण जाय करावं लागते आणि बाकीच्या मोठ्या गाड्या असतील किंवा छोट्या गाड्या प्रत्येकाला त्या ठिकाणी जाय करावं लागते. आपण बघितलं असेल की अंमळला जाणारा जो काही रस्ता टाकरखेडा मार्गे तिथं आजही बघाल तुम्ही की तो नाल्यातनं काढलेला रस्ता आहे. आजही तिथं पाणी झिरताना दिसते की जसं पाणी सोडलं जातं तसं त्या ठिकाणी पाणी झिरताना दिसतं आणि त्या पाण्यामुळे तो रस्ता काही टिकत नाही आहे किंवा बोगद्यातलं जे काही काम आहे ते आजही ते ठिकाणी टिकत नाही आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगळ्या समस्या त्या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं ह्या संदर्भामध्ये टेक्निकल पर्सन त्या ठिकाणी बोलून यातनं कायमस्वरूपी कसा मार्ग काढता येईल याच्यासाठी मला असं वाटतं येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही ती मिटिंग त्यामध्ये लावणार आहोत. ई बसचा जो विषय आहे, ई बस विषय आहे त्याच्यावर काय चर्चा झालेली आहे? कारण तो खूप पेंडिंग पडलेला दिसतो. ई बसच्या संदर्भात खरं म्हणजे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आणि वॉल कंपाऊंड हा विषय आत्ता बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे, पण जे काही रूट लावायचं आहे त्याच्यावर आजपर्यंत माझ्यापर्यंतही कोणी पोचलेलं नव्हतं, साहेबांपर्यंतही त्या विषयात कोणी पोचलं नव्हतं, मामांकडे तो विषय आलेला नव्हता. म्हणून आम्ही त्यांना पहिल्यांदा असं म्हटलं की पहिले तुम्ही तुमचा रूट लावा, रूट तुम्ही तयार केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्टॉप कुठे असेल तिथून बस पुढं कशी जाणार या सगळ्यांनी त्याच्यात शाळा, कॉलेजेस जे काही महत्त्वाची ठिकाण ती कशी कव्हर केली जातील, हॉस्टेल असतील तेही कशी कव्हर केली जातील याचा एक रोड मॅप तयार करून आमच्या सगळ्यांशी त्या ठिकाणी चर्चा करा. कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही फिरतो त्यातल्या काही गोष्टी आम्हालाही माहिती आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीत त्यांना आम्ही त्या ठिकाणी सूचना आता ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. तो रोडमॅप तयार करून आमच्याकडे लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवा त्या संदर्भात चर्चा केली. मोठ्या प्रमाणात विद्यापीठला जे विद्यार्थी जातात होय तो एक महत्त्वाचा खूप हाल होतात, मनमानी भाडं द्यावं लागते आणि ठराविक सगळेच ना मोठे कॉलेजेस जे आहे, विद्यापीठ आहे, MJ कॉलेज असेल, उत्तर भारत असेल, जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत, मोठ्या शाळा आहेत की जो रोज मुलं जे जा ये करतात
कुठं रिक्षांची आपण बघतो की एका रिक्षामध्ये खूप मुलं त्या ठिकाणी घातली जातात, तर त्यांचाही प्रश्न त्या माध्यमातून मला वाटतं ह्या ई बसच्या माध्यमातून सुटू शकेल. म्हणून रूट काढताना असा काढला जाईल की सगळं कसं कव्हर करता येईल, याच्यासाठीच मला वाटतं आम्ही आज ही मीटिंगमध्ये तोही चर्चेचा विषय होता. झालेली आहे, काय सांगाल? नमस्कार. आज आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब, DYSP गावित साहेब असतील, सर्व MECBचे अधिकारी असतील, MRDC असेल, सर्व अधिकाऱ्याच्या माध्यमातून बरेच शहरातले ॲक्सिडेंट जे ताईंनी सांगितलं 15 दिवसापूर्वी महापालिकेचे काही विषय पेंडिंग या संदर्भात बैठक घ्यावी आणि जे 3 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला या संदर्भात RTO ऑफिसचे पण अधिकारी होते. याच्यातून कलेक्टर साहेब ताईंनी आम्ही सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यातील बऱ्याच रेतीचे विषय असतील, जे काही डंपर बिगर नंबरी चालतात त्याच्यावरती कारवाई करण्याचा विषय असेल, महापालिकेचे जे काही प्रोजेक्ट अपूर्ण राहिले असतील, रस्ते असतील, त्या सर्व प्रोजेक्टवरती आढावा घेऊन मला वाटतं एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आणि सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की बाबा लवकरात लवकर सर्व कामं, विकासाची कामं मार्गी लावी. हा मला वाटतं आज या बैठकीतून बऱ्याच 4 तास चर्चा झालेली आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि याचा ताई आम्ही पाठपुरावा करून मला वाटतं, कारण शेवट आमची बांधिलकी जनतेशी म्हणून या अधिकाऱ्याच्या पाठीमागे लागून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आज रेल्वेचे जे विषय झाले तर मला वाटतं रेल्वेचे अधिकारी नाही आल्यामुळे ते विषय प्रलंबित राहिलेले. येणाऱ्या काळात त्याची सुद्धा ताईंनी सांगितले की रेल्वेची बी एक मीटिंग लावून त्याचे काही प्रश्न असतील ते मला वाटतं पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न असेल. रेतीचा जो प्रश्न आहे, कलेक्टर साहेबांनी याही सूचना दिल्या की बऱ्याच घर बांधणाऱ्या लोकांना, कॉन्ट्रॅक्टरला रेतीचं जे अडचण आहे त्याचे परमिट काढून मला वाटतं महापालिकेने जर त्यांना NOC दिले तर तसे परमिट काढून मला वाटतं रेती त्यांना उपलब्ध होईल अशासुद्धा सूचना कलेक्टर साहेबांनी त्यांना तहसीलदारांना, आयुक्तांना दिलेल्या आहेत. मला वाटतं भविष्यातसुद्धा कोणाचं काम थांबणार नाही याचासुद्धा त्याच्यातून एक प्रयत्न झालेला आहे. रस्त्यांचा जो प्रश्न आहे सगळ्यात मोठा, सिमेंट काँक्रिटीकरणाचे कामही थांबलेलं आहे. नाही, मग ते बरेच लोक काय म्हणतात रेती काही पेमेंटचं आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही प्रस्ताव पाठवा. त्यांनी शासनाकडून जाऊन त्याचासुद्धा पाठपुरावा करू. आम्ही पेमेंटचं कोणा थांबला असेल त्याचा पाठपुरावा करू. रेतीची काही अडचण असेल तर त्यांनी परमिट काढावं. त्यांना किती रेती लागणार आहे मला वाटतं शासन त्यांना रेतीचं तेवढं परमिट उपलब्ध करून देईल पैसे भरल्यानंतर आणि काम थांबणार नाही याची काळजी त्यांनीसुद्धा घ्यावी. मला वाटतं एक पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण सर्व एकत्र येऊन मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती गेलं पाहिजे. कारण निगेटिव्ह गोष्टी हे भेटत नाही ते भेटत नाही सांगण्यापेक्षा मला वाटतं आपण जर पैसे भरले तर आपल्याला रेती उपलब्ध होऊ शकते. धन्यवाद.